नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण जे 12वीचं भूगोलचं जे स्टेट बोर्ड आहे त्याच्यातले कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत, कुठले वाचायचे आहेत ते एकदम टू द पॉइंट बघणार आहोत। स्क्रीनवरती तुम्हाला 12वीचं स्टेट बोर्ड दिसतंय। याच्यातले कुठले महत्त्वाचे पॉइंट आहेत, दोनच चॅप्टर याच्यातले महत्त्वाचे आहेत। चॅप्टर पहिला आणि लोकसंख्या भाग 1 आणि लोकसंख्या 2। तर डिटेल पद्धतीने आपण पटकन समजून घेऊयात। याच्यावरती वाटलं तर डिटेल टीचिंगचे लेक्चर दुसऱ्या भागात घेऊयात आपण, पण याच्यात समजून घेऊयात नेमकं काय आपल्याला याच्यातलं वाचायचं आहे। तर भाग 1 जो आहे आणि भाग 2 जो आहे त्याच्यात एकदम रॅपिड फाईल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। फक्त एकदा क्लिअर दिसतंय का चेक करूयात। ओके, क्लिअर दिसत आहे। भाग 1 जो आहे तो आपल्याला परफेक्ट पद्धतीने समजून घ्यायचा आहे आणि भाग 2 तर याच्यावरती प्रश्न आहेत। इतर जे आहेत मानव वस्ती वगैरे हे जे आहे याच्यावरती प्रश्न नाही आहेत। हे जे आहे प्राथमिक आर्थिक क्षेत्र, द्वितीय आर्थिक क्षेत्र हे इकॉनॉमिक्स मध्ये कोळंबे सरांच्या पुस्तकातलं पहिलं जे टॉपिक आहे भारतीय अर्थव्यवस्था त्याची ओळख, तर त्या टॉपिक मध्ये तुम्हाला जर बेस क्लिअर होत नसेल तर तुम्ही याचा लेखित समजून घेऊ शकता। ती एक महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या गोष्टी तुम्ही समजून घेऊ शकता। तृतीय क्षेत्र काय आहे तुम्हाला जर समजत नसेल तर तिथून त्या गोष्टी करू शकता। इकडे बघा, हे प्राथमिक क्षेत्र वगैरे याच्यावरती प्रश्न नाही। प्रश्न कुठे आहे रे? प्रश्न या टॉपिक वरती आहे 2। आता या 2 टॉपिक मध्ये पण मी जेवढं सांगेल, हे युट्यूबला लेक्चर टाकणार आहे, ऍप्लिकेशनला आहे, दोन्हीकडे फ्री उपलब्ध आहे। मी ज्या गोष्टीवरती अंडरलाईन केलेलं आहे याच्यात आणि मी ज्याच्यावरती सांगितलंय तेवढंच करायचं आहे। मग राज्यसेवा असो की कंबाईन असो, एकदम डीप मध्ये जायचं नाही, एकदा पूर्ण वाचायचं आहे। पण जिथे मी सांगेल तिथेच प्रश्न आलेला आहे, त्या पद्धतीनं लक्षात घ्या तुम्ही। तर ह्याच्यावरती काहीच प्रश्न नाहीये, हे एकही याच्यावरती प्रश्न नाहीये, एकही। म्हणजे 1 ते 11 हे 18, हे सॉरी हे नाही, 1 ते 18 आणि हे जवळपास 20च पेजेस याच्यातले महत्वाचे। हे पूर्ण स्टेप वाटत विकतही घेऊ नका आणि काहीच गरज नाही याच्यामध्ये, तर ही गोष्ट लक्षात घ्या। तर याच्यामध्ये ही एक महत्वाची गोष्ट मला सांगायची होती की लोकसंख्या भाग 1 आणि भाग 2 हे आपल्याला घ्यायचं आहे। याच्यात प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र जे आहेत ते कोळंबे सरांच्या पुस्तकातला पहिला जो आहे, म्हणजे प्राथमिक क्षेत्र कुठले आहेत, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ, पंचक हे बऱ्याच जणांना कळत नाही। त्यांचा बेस क्लिअर नसेल, तिथे जर कळलं नसेल तर इथं तुम्ही याच्यावरती थोडंसं एक 15-20 मिनिटं फक्त बघू शकता। डिटेल पद्धतीने बघण्याची अजिबात इथे गरज नाही। म्हणजे पूर्ण जवळपास याच्यामध्ये 100 पेजेस आहेत, तर 100 पेजेस वाचण्याची गरज नाही। आपल्याला परीक्षा भूमी फक्त 20 पेजेस वाचायचे आहेत, तर त्या पद्धतीने आहे। तेव्हा मी डिटेल पद्धतीने याच्यावरती लेक्चर टाकेल तर तुम्हाला समजेल। जवळपास 1-1.5 तासाचं लेक्चर होईल, 1 तासात होईल, हरकत नाही। पण डिटेल पद्धतीने जे लेक्चर टाकेल तेव्हा तुम्हाला त्या परफेक्ट गोष्टी कळतील। पण मला पहिले तर एवढं सांगायचं होतं की याच्यातला वेळ वाया घालू नका, हे प्रकरण वाचू नका। फक्त हे 2 जे आहेत हे आपल्या कामाचे आहेत आणि हे करत असताना आधी लोकसंख्या याचे पूर्ण प्रिव्हियस इयरचे प्रश्न तुम्ही वाचणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय किंवा कंबाईनची तयारी करताय त्याचे म्हणजे पूर्ण लोकसंख्येचे प्रश्न आधी वाचून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हे प्रकरण वाचून घ्या, दोन्ही चॅप्टर। आणि त्याच्यानंतर परत एकदा तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय, समजा राज्यसेवेची करताय तर राज्यसेवेचेच प्रश्न वाचा आणि परत एकदा या टॉपिककडे ओव्हरलुक करा आणि त्याच्यावरती तुम्हाला कळेल की राज्यसेवेच्या दृष्टीने याच्यातले काही प्रश्न महत्वाचे आहेत। आणि कंबाईनचे प्रश्न ज्यावेळी कंबाईनची तयारी करताय परत एकदा रीड करा, नंतर तिसऱ्या वेळा रीड करा, वाचाल ते तर खूप कमी वेळेत होऊन जाईल। तेव्हा तुम्हाला कळेल की कंबाईनच्या दृष्टीने खूप लिमिटेड महत्वाचं आहे। म्हणजे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न विचारले जातात, प्रश्न काढले जातात आणि आता बाकीचे 5वीचे परिसर अभ्यास ते 12वी पर्यंत पूर्ण IMP असेच व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यावरती डिटेल टीचिंग उपलब्ध आहे। आपली फुल लेंथ बॅच असेल किंवा स्टेट बोर्डची पण वेगळी, जवळपास मी पर्यावरण शिकवलेलं आहे, इकॉनॉमिक्स 11वी-12वी शिकवलेलं आहे, आता भूगोलचं सुरू करतोय। हे तिन्ही झाल्यानंतर इतिहास करतोय आणि ह्या 4 गोष्टी झाल्यानंतर मग विज्ञानचा राहील फक्त, तेव्हा आपली स्टेट बोर्डची पूर्ण टीचिंग बॅच उपलब्ध करून देईल मी। ह्या गोष्टी समजून घेतल्या, अशाच पद्धतीने तुमचा वेळ वाचेल। आणि याच्यानंतर मार्केटमध्ये जे काही ठोकळे असतात, स्टेट बोर्ड सारांश वगैरे असेल किंवा स्टेट बोर्डचे प्रश्नसंच ते देखील तुम्ही घेऊ शकता। पण इथून वाचणं गरजेचं आहे। एवढेच वाटलं तर प्रिंट करा, हे पूर्ण स्टेट बोर्ड विकत घेऊ नका। आणि याची अंडरलाईन केलेली दुसरं लेक्चर हे लगेच मी टाकतो, जेव्हा हे टाकेल दुसऱ्या दिवशी हे उपलब्ध होऊन जाईल की 2 दिवसात उपलब्ध होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाहीये। मी जेवढं सांगेल जिथे अंडरलाईन केली तेवढ्याच परफेक्ट पद्धतीने होऊन जाईल। चला भेटूयात अशा जबरदस्त लेक्चरचं पुढच्या लेक्चरमध्ये। तोपर्यंत आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।